लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित तर परभणीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर। लातूरमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारलेली आहे। मुंबईत प्रभाग 145 एमआयएमच्या खैरुनिसा हुसैन या विजयी झालेत। तर भाजप शिंदे 100 आणि ठाकरे बंधू 64 जागांवर आघाडीवर। निकालाचे अपडेट येतात। मुंबई प्रभाग 145 एमआयएमच्या खैरुनिसा हुसैन या विजयी झालेल्या आहेत। तर भाजप शिंदे युतीने या ठिकाणी 100चा आकडा गाठलेला आहे। ठाकरे बंधू 64 वर। मुंबई महापालिका 25 वर्षांनंतर आता भाजप आणि शिंदेकडे जाताना कदाचित मुंबईमध्ये भाजपचा महापौर होईल। नांदेडमध्ये एमआयएमची मुसंडी पाहायला मिळालेली आहे। 13 जागी एमआयएमचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसणार हे आता या आकड्यांवरून या ठिकाणी दिसत आहे। पहिल्यांदाच 25 वर्षांनंतर भाजपचा महापौर हा मुंबई महापालिकेवर विराजमान होईल। तर नांदेडमधली आकडेवारी आपण पाहूया। 13 ठिकाणी एमआयएमच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। नांदेड पालिकेत एमआयएमची मुसंडी पाहायला मिळते। तर नांदेडमध्ये एमआयएमची मुसंडी 13 जागी उमेदवार आघाडीवर आहे। तर नांदेडमध्ये एमआयएम आणि तुमचं हे झालं आणि ते पूर्ण करायचं त्याच्यासाठी नाहीये निवडणूक। निवडणूक ही संविधानाने लोकशाहीने पारदर्शकपणेच झाली पाहिजे। आता कुणाचं चालणार नाही, कमळ नाही, फुमल नाही, तुमल नाही। आणि जर त्या लोकांनी जर तुम्हाला सांगते प्रेशर आणलं तर डबल प्रेशर आपण आणायचं श्रीलंकेसारखं यांच्यावर। बघू पोलीस पण काय करतात ते। जे करायचं